आदित्य ठाकरेंवर आज एकनाथ शिंदेने पुन्हा एकदा टीका केली. त्यांचं असं म्हणणं आहे की कोविड काळामध्ये वरुण राजासारखी टेंडरची बरसात केली होती आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. हायवे कंपनीला कोविड सेंटरचं काम दिलं, ऑक्सिजन प्लांटचं काम दिलं. मला असं वाटतं त्यांच्याकडे नगरविकास विभाग होता, त्यांनी त्याची चौकशी करावी. करत असताना ठाणे महापालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महापालिका या महानगरपालिकेतसुद्धा कशा पद्धतीनं टेंडर प्रोसेस झाली, कशा पद्धतीनं कोणाला टेंडर गेली याचीही चौकशी निश्चित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायला आमची कोणतीही हरकत नाही. उलट मी त्यांना चॅलेंज देतो, आव्हान देतो, मुंबईची चौकशी करता करा, आदित्य साहेबांवर आरोप करता करा, पण आमचं जे म्हणणं आहे या महानगरपालिकेची सुद्धा याच प्रकारे चौकशी करा. कायदा व सुव्यवस्थेच्यावरती अंतिम आठवडा तुम्ही सादर केला होता. त्यामध्ये उत्तर देताना गृहमंत्री असं म्हणतात की दिल्लीपेक्षा मुंबई पहिल्यांदा सुरक्षित वाटते आणि एकूण गुन्ह्याचे 9,94,000 पेक्षा जास्त गुन्हे होते आणि आता 30,000 कमी झाले. मला असं वाटतं फार दूर नाकानं कांदे सोलण्याची गरज नाही. 4 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये एक जी तरुणी, तिचं नाव मी घेणार नाही, तिला गाडीनं चिरडलं राज्याचा MSRTCचे जे व्यवस्थापकीय संचालक आहे त्यांच्या मुलानं. गाडीनं चिरडलं, त्या मुलीच्या पायाचा फ्रॅक्चर झालेला आहे. गाडी 4 वेळेस मागे पुढे केली, त्याच्यावर साधा 307 दाखल झाला नाही, साधा 376 दाखल झाला नाही. आणि तुम्ही आकडेवारी या महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. साहेब, सलीम असेल, बडगुजर असेल किंवा आज पारेखचा विषय असेल, मुद्द्यांपेक्षा मुद्द्यांवरती अधिवेशन गाजवलं का सरकार? हे पण आम्ही तर जनतेच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि विदर्भाच्या प्रश्नावर या आंदोलनात सुरुवात केली. काढलं कोणी त्याला तर उत्तर आम्हाला द्यावं लागेल. सुधाकर बडगुजर तर आमचे फार मोठे नेते नाही, एक नाशिक शहराचे शहर प्रमुख आहे. त्यांचा विषय तुम्ही महाराष्ट्राच्या स्तरावर आणता, तर आम्ही गिरीश महाजनांचा काढला ना, आम्ही प्रफुल्ल पटेलांचा काढला ना, आम्ही नवाब मलिकाचा काढला ना, त्याच्यात काय चूक आहे? जशाच तसे तो उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून जर तुम्ही सुधाकर बडगुजरांची चौकशी करता तर माझं मत असं आहे की गिरीश महाजनांची चौकशी करा, त्यांच्यासोबत जे आमदार होते त्यांची चौकशी करावी. तर यालाच धरून एक प्रश्न असा आहे की अंतिम आठवड्यावर मुख्यमंत्र्यांनी मात्र मुंबई महापालिकेचा मुद्दा न सोडता शेतकऱ्यांच्या बाजूने काही वक्तव्य दिलं नाही. शेतकऱ्यांच्या बाजूनं एकही घोषणा झालेली नाही. खरं तर या महाराष्ट्रात फक्त 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले, बाकीचे तालुके टंचाईग्रस्त म्हटलेले आहे. दुष्काळग्रस्त तालुके जाहीर झाल्यानंतर काय काय द्यावं लागतं, फीस माफ करावं लागते, लाईट बिल माफ करावं लागतं, वसुलीला स्टॉप करावं लागतं. अजून या कोणत्याही विषयाची सुरुवात राज्य सरकारने केलेली नाही. आणि ही करत असताना फक्त 40 तालुक्यातच दुष्काळ आहे अशातला काही भाग नाही. 15 डिसेंबरला अंतिम आणेवारी जाहीर होत असते. 15 डिसेंबर उलटून गेलेला आहे, आज 20 डिसेंबर आहे. आणेवारीनुसार या महाराष्ट्रात जवळपास 88च्या वर तालुके दुष्काळी जाहीर झाले पाहिजे अशा प्रकारची स्थिती आहे. सरकार हे 88 तालुके दुष्काळी जाहीर करत नाही आहे, कारण दुष्काळ जाहीर करत असताना केंद्राची याला सर्व मदत मिळालीच पाहिजे अशा प्रकारचा दंडक आहे. आणि म्हणून केंद्र यांच्याकडून डोळे वाटवून बघत असेल म्हणून यांनी फक्त 40 तालुके दुष्काळी जाहीर केलेले, बाकी टंचाई सदृश्य अशा प्रकारचं त्याला नाव दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही अधिवेशन लोकांच्या प्रश्नाने वाढवा अशी मागणी करत होता, पण काल PSCची बैठक होती, त्याच्या आधीच कामकाजामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव घेण्यात आला होता. अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांचा असतो. विरोधकांनाही अधिवेशन PSCच्या आधी संपवायची इच्छा होती का, किंवा घाई झाली होती का? हे पहा, जे शेड्यूल आमच्याकडे होतं ते 20 तारखेपर्यंतचं होतं. आम्हाला आमचं काम करावं लागतं अंतिम आठवड्याचं. आम्ही आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव दिला होता. आठवडा वाढला तर तो पुढे जाऊ शकतो, त्याच्यात काय मोठं फार आहे. अंतिम आठवडा आम्हाला जे शेड्यूल आलेलं आहे त्याच्यानुसार 20 पर्यंत अधिवेशन होतं. उद्या आम्ही दिला नसता तर उद्या आमचा अंतिम आठवडा प्रस्तावावर सुद्धा आम्हाला बोलता आलं नसतं. पुन्हा तुम्ही टीका केली असती की विरोधकांनी अंतिम आठवडा सुद्धा दिला नाही. जसं खालच्या सभागृहामध्ये खरं तर बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाला केला जातो, कारण सरकारच्याच वतीनं सगळे प्रस्ताव एकत्र करा अशा पद्धतीने भूमिका मांडली म्हणून विरोधी पक्षाने प्रस्ताव घेतला. पण तो विधान परिषदेत आम्ही तसं केलं नाही. विधान परिषदेत आम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव टाकला, विरोधी पक्षाचा प्रस्ताव टाकला, आम्ही अवकाळीवर चर्चा मागितली, आम्ही मराठा आरक्षणावर आम्ही त्यांच्याबरोबर जॉईन झालो. सत्य जरी असलं तरी या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्रितरित्या केल्या आणि या विषयावर चर्चा विरोधी पक्षांनी मागितलेली होती. सेफमध्ये अधिवेशन आहे, 24 तारखेची डेडलाईन जवळ येते, काय भूमिका आहे? 24 तारखेला जरांगींनी डेडलाईन दिलेली आहे, त्याच्यानंतर वेगळं स्वरूप असेल.
या बाबतीत सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण आज मराठा समाज या सगळ्या बाबतीत अतिशय संवेदनशील झालेला आहे आणि या संवेदनशीलता सरकारने मला असं वाटतं याच्याकडं बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची गरज आहे. तर एक प्रश्न असा देखील आहे की या संपूर्ण 10 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अवकाळी पाऊस, शेतकरी आणि मराठी सगळे विषय सरकार ज्या पद्धतीनं घेत आहे त्या पद्धतीनं जर बघितलं तर या सरकारला जनतेच्या हिताशी कोणतंही देणं घेणं राहिलं नाही. या महाराष्ट्रातील जनतेच्या हिताशी या सरकारला कोणतंही देणं घेणं राहिलं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि सगळं करत असताना जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न सुद्धा सरकार करत आहे. ओबीसींना वेगळं सांगायचं, मराठ्यांना वेगळं सांगायचं, एक मुख्यमंत्री वेगळं बोलतात, त्यांचेच कॅबिनेट मंत्री वेगळे बोलतात. धनगर आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका वेगळी, भारतीय जनता पार्टी प्रत्यक्षात धनगरांना सांगतं वेगळं, प्रत्यक्षात अंमलबजावणी कोणतीच करत नाही, अशा प्रकारची स्थिती आपल्या समोर आलेली आहे. म्हणून या सगळ्या भूमिकेचा आम्ही सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा सातत्यानं आवाज उठविलेला आहे. आणि म्हणून हे अधिवेशन निश्चित महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, माता भगिनीचे प्रश्न, बेरोजगार तरुणांचे प्रश्न, विरोधी पक्ष या नात्याने आम्ही एक धसास लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागपूरच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं सर्वात आधी मी सर्व पत्रकार बांधवांचं, प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आभार मानत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विरोधी पक्षांची भूमिका प्रभावी मांडण्यामध्ये आमच्या सोबतही आपला सहभाग राहिला. हे अधिवेशन आज संपतंय, विधानसभेचं चालू आहे, परिषदेचं संपलेलं आहे, पुढच्या अधिवेशनाची सुद्धा घोषणा झालेली आहे. पण तो अधिवेशन संपत असताना विदर्भाच्या नागपूर करारानुसार हे अधिवेशन होत असताना निव्वळ घोषणा 14 ते 19 विदर्भाचेच मुख्यमंत्री या महाराष्ट्रात असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना कोणत्याही प्रकारे विदर्भाला न्याय नाही, फक्त घोषणा घोषणा आणि घोषणा. बाकी त्याच्यातून सार कुठेही या अधिवेशनातून निघालेलं नाही. कायदा सुव्यवस्थेवर या आम्ही चर्चा उपस्थित केली, परंतु माननीय गृहमंत्र्यांनी म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांनी फक्त आकडेवारी मांडण्यात आणि मग निकष कसे असतात काय सांगण्यात याच्यातच वेळ घालवला, परंतु प्रत्यक्षात कायदा सुव्यवस्था याच्याविषयी कोणती भूमिका मांडली नाही. दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नात राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन जातात, त्याच्याविषयी कुठं बोलले नाही. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसले होते आणि त्वरित 2 तासात मी ही भूमिका मांडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी अजितदादांना पत्र लिहिलं होतं की देश महत्वाचा. मग देश महत्वाचा असताना जे प्रफुल्ल पटेल ज्यांचा मिरची बरोबर व्यवहार झालेला आहे आणि आपल्याला आठवत असेल 2019 मध्ये देशाचे पंतप्रधान मुंबईत म्हटले होते, कुछ लोग मिरची का व्यापार करतात. शेतकऱ्यांच्या वाटेला नाही केलं नाही, मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण केलं योग्य दिलं नाही, मग हिवाळी अधिवेशनातून मिळालं का? सांगितलं ना सुरुवातीला, या विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं. हे स्पष्ट सांगितलं, काहीही मिळालेलं नाही, भोपळा. स्टेट का पब्लिक डेट बढ़ गया है अभी जो अकाउंट स्टेबल की, तो उससे पता चला स्टेट का पब्लिक डेट बढ़ गया है. क्या बोल क्या पब्लिक डेट बढ़ गया है. उसके बारे में कर्ज बढ़ रहा है. त्याच्याबद्दल काय म्हणा. कर्ज तर या महाराष्ट्रातल्या मला असं वाटतं जे बजेट आहे, जर या बजेटहून जर आत्ता बघितलं तर महाराष्ट्रातला एखादा लहान बाळ जन्मलं तरी जन्मल्या त्याच्या डोक्यावर 55,000 रुपयाचं कर्ज आहे आत्ताच्या घडीला. असं या महाराष्ट्राची आत्ताच्या घडीला स्थिती आहे. कारण हे सरकार कर्ज काढून सहन करतंय, व्याज भरायला सुद्धा कर्ज काढावं लागतं, अशा प्रकारची आर्थिक स्थिती या राज्याची आहे. बिलकुल हे सरकार घोषणा करतं, त्यांना वाटतं व्हावं, वाटत असेल नसेल, परंतु या घोषणा निधी अभावी सगळ्या घोषणा थांबलेल्या आहेत. याचा अर्थ राज्याची आर्थिक स्थिती नीट नाही. पुढचं अधिवेशन होणार या सरकारचं की शेवटचं?
हे शेवटचं राहू अशा प्रकारचं आम्हाला वाटतं. थँक्यू, धन्यवाद. सर्वांचे आभार.